जर का एखादं प्रॉडक्ट असतीस तर त्याची टॅगलाईन काय ठेवली असतीस? हे बघ, परत ट्रिकी प्रश्न विचारला मी. खूप वाईट आहे या गोष्टीमध्ये. काय ठेवली असती बरं टाकले? तुला काय वाटतं मधुरा? आता तू मला विचार. हे बघ, असेच प्रश्न फिरवायचे असतात अगं. आणि मला वाटतं मालिकेबद्दल तुला सगळेच जण आता प्रश्न विचारणार आहेत, कारण आता पुढे बरेच जण आहेत इथे इंटरव्ह्यूसाठी थांबलेले. पण आता तुला थोडे वेगळे प्रश्न विचारूयात आपण. आणि तुझं असं मगाशी म्हणायचं तुला आउट ऑफ द वे क्वेश्चन्स आवडतात, सो आपण एक मस्त रॅपिड फायर घेऊयात. गमतीशीर आहे. तुला काही त्याच्यामध्ये अनकम्फर्टेबल होशील काही असे प्रश्न नसतील. मस्त गमतीशीर. ओके, रेडी आहेस तू? अगं, मी त्यासाठी नाही म्हणाले. मी खूप वाईट आहे रॅपिड फायर आणि अशा सगळ्या गेमसाठी. मला काही कशाबद्दल प्रश्न विचारायचे तुला नाही का पण आठवत नाही. मी गिवअप तिथेच गिवअप मारते. पण तू विचार. तुझ्यासाठी मी खेळेन. चला, सोपे सोपे प्रश्न घेऊयात आपण. अशात कोणत्या 3 गोष्टी आहेत ज्या घेतल्याशिवाय तू घराबाहेर पडत नाही? सॅनिटायझर, आईने बनवलेली सोफ आणि पैसे अर्थात. तुला जर का 24 तास एकाच ठिकाणी राहण्याची संधी मिळाली तर तुला कुठे राहायला आवडेल? माझं पुण्याचं घर. ओके. तिथे मी 24 तास राहू शकते, कारण मला आवडतं एकटं राहून माझी कामं करायला. माझं काही मी बघायचं असेल काहीतरी बघायला. पुण्याचं घर माझं. ओके. चाट की वडापाव? चाट. मुंबईबद्दलची सगळ्यात जास्त आवडणारी एक गोष्ट? मुंबईत मला काम मिळतं. ही सगळ्यात मोठी आवडणारी गोष्ट आहे. आमची कामं मुंबईत चालतात. याच्यापेक्षा जास्त आवडणारी गोष्ट कुठली असू शकते? बरं, तुझे खूप फॅन्स आहेत, पण तुझं मन जिंकण्यासाठी काय केलं पाहिजे? अरे बापरे, माझ्या वाढदिवसाला मला असे दागिने गिफ्ट केले तरी चालतील. मला पुस्तकं गिफ्ट करा सगळ्यांनी. मी तर इन्सिस्ट करेन, मला पुस्तकं जर गिफ्ट केली ना सगळ्यांनी तर मी त्यांच्यासाठी आयुष्यभर त्यांची मैत्रीण म्हणून राहीन. पुस्तकं दागिने वगैरे ठीक आहे, पुस्तकं. सध्या कोणतं पुस्तक वाचतेस? सध्या मी वुमन्स रायटर, काही वुमन्स रायटर्स आहेत त्यांनी लिहिलेल्या काही गोष्टी आहेत, ते पुस्तक वाचते आहे. त्याच्यानंतर आत्ता मी हॉरर जॉनर आहे म्हणून मी काही आता खरं तर मी खूप कोइन्सिडेंटली त्या गोष्टी बघितल्या. आता मुंजा नावाची फिल्म बघितली जी खूपच चांगली आहे, खूप हिट जाते, लोकांना खूप आवडते आणि तो सिनेमा फारच चांगला आहे. आदित्यने खूप चांगला सिनेमा बनवला आहे. सो असं नकळत हॉरर जॉनरचं काम करते ते नकळत त्याच गोष्टी मी बघते. इंग्रजीमध्ये हॉन्टिंग ऑफ द हिल हाऊस नावाची एक वेब सिरीज आहे जी हॉरर आहे आणि अप्रतिम आहे ती. सो ती मला सतत अशी कामं करताना खूप आठवते, कारण ती सगळ्याच बाजूने इतकी कमाल केली आहे त्या क्रिएटर्सनी. त्याच्यानंतर नारायण धारपंची एक कथा वाचली मी आत्ता हल्ली. सो त्यांच्या सगळ्या बऱ्याच भयकथा आहेत आणि खूप चांगल्या आहेत आणि खूप चांगलं लिखाण या जॉनरचं मराठीत त्यांनी केलेलं आहे. सो अशा वेगवेगळ्या गोष्टी वेगवेगळं वाचनात येतच त्याच्या. आणि सेटवर पण बऱ्यापैकी असं शूटिंगमध्ये मध्ये वाचायला वेळ मिळतो, काहीतरी बघायला वेळ मिळतो. त्याच्यामुळे ते मला खूप छान वाटतं. काम करता करता एक थोडा वेळ वाचनासाठी, थोडा वेळ व्यायामासाठी असं ते होतं. पूजा, मला सांग, तुझं एखादं असं वियर्ड निकनेम आहे की जे तुला सगळ्यांसमोर घेतलेलं नाही आवडत? हे बघ, एक तर माझं नाव आहे पूजा, जे सुरू केल्या संपतं. त्याच्यामुळे खरं तर माझ्या नावाचं असं टोपणं किंवा असं काही कोणी केलं नाही आहे. एक तर मला पू वगैरे कोणी म्हणलेलं आवडत नाही. तर एक माझी मैत्रीण आहे ती मला ठरवून हेच कधीतरी चिडवायचं म्हणून नाही म्हणते, जे मला अजिबात आवडत नाही. पण असं माझं काही वियर्ड नाव वगैरे असं काही झालं नाही आहे नावाचं. पूजा असं म्हणून टाकतात, त्याच्यावर संपलं. सोशल मीडियावरती दिवसातून किती तास घालवतेस? नाही, सोशल मीडियावर माझं फार वेळ जात नाही. मी आत्ता सोशल मीडियावर खूप ॲक्टिव्ह आहे, काही 1 वर्ष झालं. तर मध्ये एक माझा मित्र भेटला, तो म्हणाला, अगं मस्त ॲक्टिव्ह आहेस, खूप वेळ जात असेल ना. म्हटलं नाही अरे, ठरवून गोष्टी केल्या तर नाही जात. खरंच माझा वेळ सोशल मीडियावर अजिबात जात नाही. मला जो कंटेंट टाकायचं, जे काही टाकायचं असतं ते आधीच ठरलेलं असतं. आणि फार एकदा तुम्हाला कळलं की फार वेळ नाही जात खरं तर त्यात. आणि स्क्रोलिंग मी फार करत नाही, त्याच्यामुळे माझा तसा सगळा वेळ स्क्रोलिंगमध्ये जातो मला असं वाटतं लोकांचा. तर ते नाही होत माझं. लकीली ठरवून केलं तर ते तुमचंही नाही होणार कदाचित. तुझं आयडियल संडे ब्रंच? अरे बापरे, हा झोन असा मी कधी घेतला नाही ग, कारण काय संडेला पण काम असतं. आयडियल संडे ब्रंच फिरव. तुला जर का संडेला स्वतः ब्रेकफास्ट बनवून 3 लोकांना इन्व्हाइट करायचं असेल तर कोणाला करशील? माझ्या आईला. माझी आई, माझ्याहून जी मोठी बहीण आहे ती. खरं तर घरच्यांचीच नावं येतात गयात, फार काही हे नाही आहेत. आणि अजून एक माझी बहीण. सो अशा
म्हणजे त्रिनी नावाचा जो माझा क्लोथिंग ब्रँड आहे, जो आमच्या तिघी बहिणींचा मिळून ब्रँड आहे, त्या दोघी जणी, माझी आई. मला आईला तसं फार घडत नाही, पण मला आईला माझ्या हातचं करून खाऊ घालायला खूप आवडतं. तिचं असं आहे की तिला तिच्या हातचं केलं की तिला, आणि ती खूपच उत्तम कुक आहे, ती उत्तम जेवण बनवते, पण तिला तिच्या हातचं काहीच आवडत नाही. त्याच्यामुळे जेव्हा मला चान्स मिळतो तेव्हा मी प्रयत्न करत असते की माझ्या हातचं तिला खाऊ घातलं पाहिजे. तू जर का एखादं प्रॉडक्ट असतीस तर त्याची टॅगलाईन काय ठेवली असतीस? हे बघ, परत ट्रिकी प्रश्न विचारला मी, खूप वाईट आहे या गोष्टीमध्ये. काय ठेवली असती बरं टॅगलाईन? तुला काय वाटतं मधुरा? आता तू मला विचार. हे बघा, असेच प्रश्न फिरवायचे असतात अगं. नाही, टॅगलाईन मला आता आठवत नाही, पण माझा चेहरा पुरेसा असता असं मला वाटतं. चेहरा काफी आहे. चेहरा काफी आहे, त्यासाठी मला वेगळ्या शब्दांची आणि वाक्यांची गरज नाही असं मला वाटतं. क्या बात आहे. लास्ट बट नॉट द लिस्ट, D3च्या तुझ्या सगळ्या ग्रुपसाठी जर का एक छान गोड मेसेज द्यायचा झाला तर काय देशील? माझं काम बघायचं सगळ्यांनी, नावं ठेवायची नाही आणि आवडून घ्यायचं. हा माझा मेसेज आहे सगळ्यांना. मेसेज आहे का धमकी हे आता तुम्ही समजून घ्या. गोड धमकी. या, खूप मस्त वाटलं तुझी गप्पा मारून, खूप मज्जा आली. आणि मालिका आता सुरू होणार आहे, त्याच्यामुळे पुन्हा आपल्या बरेच वेळा भेटी होणार आहेत, तेव्हा आम्हाला तुला मालिकेबद्दल विचारायला भरपूर गोष्टी असतील, आणि मला वाटतं तुझ्याकडे पण मला सांगायला तेव्हा खूप गोष्टी असतील. आणि मधुरा, तू वेगळे प्रश्न विचारलेस, त्याच सगळे विचारतात असं मुद्दा नाही आहे, पण मला असं वाटतं इंटरव्ह्यूज देताना ना असे जर आउट ऑफ द वे जाऊन वेगळे प्रश्न विचारले तर मजा येते बोलायला पण. कारण नकळत असं होतं की आपण लक्षात येत नाही पण तेच बोलायला लागतो. जर वेगळे प्रश्न आले की जरा एक अरे हा नाही वेगळं, हां जरा एक चेंज मिळतो. तर मला छान वाटलं आता तुझ्याशी पण गप्पा मारताना. थँक्यू सो मच अँड विश यू ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू. रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.